नमस्कार मंडळी, सासूची शिदोरी आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय काळा मसाल्याचं वाटण बनवतोय आपण. आता बघ, त्याच्यासाठी आपण 8-10 कांदे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. आता आपण खोबरं किसून घेऊ. पण हे किती दिवस म्हणजे 15 दिवस, 5-7 वेळा भाज्या होऊन जाईल आपल्या. 15 दिवस तरी हे आरामात टिकते छान. आता याच्यात गरम मसाला वगैरे टाकून सगळं फ्राय करून ठेवणार आहे. अचानक वेळेवर जेव्हा पाहिजे तेव्हा शेवभाजी असो, नॉनव्हेज असो, भज्यांची आमटी असो, पातळ्यांची भाजी असो, शेवग्याची आमटी असो. आपण जे मासवडीमध्ये जे हो तेच मासवडीमधलंच वाटण तयार करून ठेवतोय आपण. आता आपण आधी कांदे कापून घेऊ, खोबरं किसून घेऊ. हो, नंतर मग आपण ते भाजायला लागू. ठीक. हे बघ, आता हा कांदा बी आपला किसून तयार झालेला आहे, पातळ असे स्लाइस केलेले आहे. आणि खोबरं पण आपलं, आता हे बघ, हे खोबरं पण आहे ना किसून झालेलं आहे बघ. हे 3 वाट्या खोबरं किसून झालेले. आता आपण भाजायला घेऊ. आता हे बघ, हे कढईमध्ये ना गुलाबी रंगावर होईपर्यंत हा खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा. कमी आचेवरच ठेवायचं ना? नाही, थोडंसं आता ही कढई तापली ना की थोडंसं बारीक करायचा आणि सारखं हलवत राहायचं, नाही तर मग जळून जाण्याची शक्यता असते. हे बघ, आता हा गुलाबी रंगावर खोबरं येऊन गेलेलं आहे बघ, भाजून गेलेले. आता आपण खोबरं काढून घेऊ आणि तेल टाकून कांदा परतवायला घेऊ. आता हे बघ, असा मस्त गुलाबी रंगावर आपला सगळा कांदा छान परतून झालेला आहे. पण आता बघ, आपला हा कांदा आहे ना परतून झाला ना गुलाबी रंगावर. आता याला आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मग खोबरं हे दळून घेऊ. हे बघ, आता हे खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे आपल्याला फक्त कोरडं दळायचं आहे, त्यात पाणी टाकायचं नाही. म्हणजे अगोदर हे सगळं कोरडं दळून घ्यायचं, नंतर कांदा दळायचा आहे. आता हे काढून घ्यायचं का मिक्सरमध्ये? हो, आधी हे मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता हे बघ, आता पहिल्यांदा काय करायचं, खोबऱ्याच्या आधी पण आहे ना आपल्याला आहे ना लसूण आणि आलं हे चांगलं बारीक करून घ्यायचं. म्हणजे मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचे वेळेस ते तुकडे राहत नाही. पेस्ट चांगली. हो, पेस्ट चांगली. आलं टाकलं आणि हे कोथिंबीर टाकली, हे आधी करून घ्यायचं आणि मग खोबरं करायचं. तुला हे करून दाखवते आणि मग खोबरं टाकू आपण याच्यात. हां, आता हे बघ, आपलं खोबरं बारीक झालेलं आहे. आता आपण कांदा बारीक करायला घेऊ. हे बघ, हा बी थंड झालेला आहे. आता कांदा बारीक करायला घेऊ. आणि मी काय करते, कांदा थोडासा बारीक झाला का त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकत असते. हां, म्हणजे एकजीव होऊन जातो. ठीक. हां, आता हे बघ, कांद्याला एक गरका मारून घेतला आणि त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आल्याचं पण टाकलेलं आहे. मग ते सगळं एकत्र एकजीव चांगलं होऊन जातं, चिकन होतं, थोडंसं करून घ्यायचं, एकदम बारीक होऊन जातं पाणी न टाकताच. आता तुला हे बघ, आता हा मसाला झाला बघ. याच्यामध्ये आपण हे कांद्यामध्ये खोबरं बी टाकलं होतं आणि लसूण, आल्याचं थोडंसं हे पण टाकलं होतं बारीक केलेलं. आता असाच आपण सगळा मसाला करून घेऊ. हो हो, किती चिकन झालं बघ एकदम. आता कढईमध्ये तेल गरम झालं की त्यात काळा मसाला, हा घरचा मसाला आहे, मीठ आणि हळद टाकायची आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला, हळद आणि मीठ चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये आपण जो सुरुवातीला कांदा, खोबरं, आलं, लसूणचं वाटण तयार केलं होतं ते ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि एकजीव करायचं आणि छानपैकी परतवून घ्यायचं.
हे बघ झालं बघ. आता हे बघ, हे बघ आता हे असं कढईपासून सुटलं बघ, दिसलं का? असा हा कढईपासून कढईला लटकत नाही. पूर्ण छान परतवला गेला. हो, सगळा परतवून झालेला आहे तो, कढईला लटकत नाही ना. हे बघ कसं कढईपासून सुटलेलं आहे. आता हा मसाला तयार आहे. आता शेवभाजी असेल, चिकनची भाजी असेल, कोणती बी मसाल्याची चवळीची आमटी असेल, शेवग्याची आमटी असेल, त्याला असं एवढंसं थोडासा मसाला घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं, गरम पाणी टाकायची आणि भाजी तयार. हो, आता हे एअरटाईट डब्यामध्ये ना थोडासा थंड होऊ द्यायचा, मग एअरटाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा भरपूर दिवस. त्याला थंड व्हायला ठेवून देऊ, थोडं थंड व्हायला ठेवून देऊ. नंतर हो हो हो. वापरता येईल. बघ कलर बघ कसा आला बघ, एकदम मस्त कलर आला. आणि हे बघ आता हे कढईला आता सुटला बघ. लटकलेलं दिसतं का तुला? काहीच कढईला काहीच दिसत नाही बघ. आपण याच्यात म्हणजे खूप असं तेल पण नाही जास्त टाकलेलं. हां हां, जास्त तेल पण नाही टाकलेलं होतं. आता हे बघ असा झाला की नाही आपला. आणि तुला एक सांगू का, आपण हा मसाला जेव्हा बनवतो ना तेव्हा आपण काळे मिरेच टाकत नाही. अच्छा. हो, कारण काळे मिरे टाकले की जळजळ जास्त होते. आता आपल्या ह्या भाज्याची आमटी काहींना वाटते आपण थोडंसं जो, काळा हो मसाला बरोबर गरम मसाला करतो त्याच्यामध्ये मिरे बिलकुल टाकत नाही. त्या मिऱ्यांमुळे जळजळ जास्त होते. हे बघ आता हे कढईला बघ काही झालं का, जळालं का, सगळा कढईचा निघून आला आहे आपला मसाला. आता याला थंड होऊन द्यायचं फक्त आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हां, फ्रीजमध्ये हे एअरटाईट झाकण लावून सनी ठेवून द्यायचं, थंड करून घ्यायचा आणि झाकण लावून ठेवून आता हा द्यायचा. आपल्याला महिनाभरही पुरेल. हो, म्हणजे जसे आपले पाहुणे आले तर जसं कमी, बनवण्याची जसं- पद्धत हां, असेल तसं. हां, जशी भाजी बनवली जाईल तेवढं 15 दिवसही जातो, 20 दिवसही जाईल. पाहुणे आले तर 12-13 दिवस पण जातो. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं काळ्या मसाल्याच्या आमटीचं वाटण बनवून तयार आहे.